सोलापूर बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष व तसेच माझ्या रामोडी परिसरातील एक ज्येष्ठ विधिज्ञ म्हणून ओळखले जाणारे रजाकैन शेख काका यांचं आज निधन झालेलं आहे। आज आपण पाहिला असेल सर्व जाती धर्माचे लोक यांच्या अंत्यविधीला आज या ठिकाणी उपस्थित आहेत। एक समभावाचं प्रतीक म्हणून रजा वकील यांना पाहिलं जात होतं। रजा वकील नावाचं एक वादळ आमच्या रामोडी सेटलमेंट या भागामध्ये होत होतं। आज आपण पाहतोय की देवीचा उत्सव असू दे, मोहरमचा उत्सव असू दे, बालाजी मंदिरचा उत्सव असू दे, इतर उत्सव असू दे, प्रत्येक उत्सवाचा अध्यक्ष तिने आतापर्यंत भोगलेला आहे। हे एकमेव व्यक्ती मुस्लिम समाजाच्या सोलापूरात मला असं वाटतं की या व्यक्तीने पूर्ण समाजाला घेऊन चालायचं काम आतापर्यंत केलेलं आहे। त्यांच्या जाण्याने आज सिराज शेख व इस्माईल शेख वकील साहेब यांच्या कुटुंबावर खूपच दुःखाचा डोंगर कोसळला आहे। त्या दुःखामध्ये त्यांना देवाने सावनी शक्ती देव हे मी त्यात प्रार्थना करतो। आपल्याला माहित असेल मुक्काची एक केस महाराष्ट्रामध्ये गाजली होती। पहिलीच केस ही मुक्काची रजाकैन शेख सरांनी पहिल्यांदा मुक्क्यामधून एका आरोपीला बाहेर काढलं होतं। अख्ख्या महाराष्ट्रामध्ये इतिहास झाला होता की हा वकील कोण आहे हे पाहण्यासाठी लाखो लोक सोलापुरात पाहायला आले होते। परवाच आपण गेल्या वर्षभरात पाहतो उज्ज्वल निकम साहेब सुद्धा त्यांच्या घरी त्यांना भेटण्यासाठी आले होते। त्यांची तब्येत ढासळली होती। म्हणजे विविध व्यक्तिमत्वाने ह्या माणसाला पाहत होते। सामाजिक काम असू दे, राजकीय काम असू दे, राजकारणात सुद्धा त्यांनी निवडणुकीला उभे होते, परंतु थोडक्या मताने त्यांचा पराभव झाला। परंतु त्यांनी कधी हार मानली। त्यांच्या अंगातली विल पॉवर हे खूप मोठी होती। सुकुमार शिंदे साहेब असू दे, तात्या कोटे साहेब असू दे, त्यांच्या जवळचे अत्यंत संबंध त्यांचे होते। 2014 साली त्यांचं मोठं ऑपरेशन झालं। त्या ऑपरेशनामधून ते हळूहळू 10 वर्ष त्यांचा कालावधी होत गेला। त्यांची पॉवर कमी होत गेली, परंतु त्यांनी कधी धीर सोडला नाही। युवकांना असू दे, महिलांना असू दे, सोबत घेऊन जाण्याचा प्रयत्न ते प्रामाणिक करत होते। असं या वकील साहेबांना मी आमच्या डोंगरे परिवाराच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो। तुम्ही आता बोलताना बोलला की तुम्ही अनेक देवीचे त्यांनी मंडळाचे अध्यक्ष होते, तर हे जे हिंदू मुस्लिम जे चालू आहे वातावरण, तर त्यांना काय संदेश द्याल? कारण सर्व समाजाचे लोक ह्या मैत्रीला आलेले असतात जे हिंदू मुस्लिम करतात। ज्यावेळेस आपल्याला माहित असेल 2002च्या दंगलीच्या वेळेस खूप मोठ्या संकटाला सोलापूर जिल्ह्याला सामोरं जावं लागत होतं। पण त्यावेळेस रजाकैन शेख साहेबांनी त्यावेळेस सावरण्याचा प्रयत्न आमच्या परिसरात केला होता। एक प्रकारची सोलापुरामध्ये देवीच्या उत्सवामध्ये दगडफेकीचं प्रकरण झालं होतं। पण त्या प्रकरणामध्ये रजाकैन शेख आणि आमच्या सर्व हिंदू बांधवांनी मिळून रामोडी सेटलमेंट भाग शांततेत कसं राहण्याचा प्रयत्न त्यावेळेस त्यांनी आम्हाला शिकवून दिली होती। तेच आम्ही आज पुढे येण्याचा प्रयत्न आम्ही या समाजामध्ये करत आहोत। जे सध्या जे चालू आहे कटू करण्याचं वातावरण दोन समाजामध्ये ते निर्माण करण्याचा जे प्रयत्न चालू आहे, त्यांना काय सांगा? त्यांना एकच सांगू इच्छितो की आपण या गोष्टी करत असताना मागील गोष्टीचा सुद्धा या अभ्यास केल्यावर फक्त मताच्या प्रवाहासाठी या गोष्टी केल्या जात आहेत। एखाद्या समाजाला टार्गेट करायचं, दुसऱ्या समाजाला मारायचं, तिसऱ्या समाजाला हात घालायचं, हे काम हे आलेलं सरकार हे वारंवार करत आहे। परंतु हे काळ कधी कधी संपणार आहे हे मात्र त्यांच्या लक्षात नहीं है। शोलापुर में पहली बार इंडिया के मशहूर हेयर ट्रीटमेंट सलमान भाई इनका वनडे कैंप। अब पाए गंजेपन से छुटकारा, हेयर फॉल यानी बाल झड़ना होगा बंद, 100% आयुर्वेदिक दवाई। यह ट्रीटमेंट लेडीज और जेंट्स दोनों के लिए। कैंप की तारीख और पता जुमेरात 17 जुलाई 2025 सुबह 8 से शाम 6 बजे तक, अशफाकुल्ला हॉल, सोशल कॉलेज ग्राउंड के बाजू में, मुस्लिम पाशापेट, सोलापुर। कॉन्टैक्ट 9823888586।